सकाळपासून पाहतोय, गेल्या 2 दिवसापासून पाहतोय, की गॅसचा तुटवडा जो आहे तो जाणवतोय. गॅस सोबतच पेट्रोल डिझेलसाठी सुद्धा लांबच्या लांब रांगा लागतायत. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये आणि जगातील अनेक देशांमध्ये ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मागचं कारण म्हणजे अर्थातच इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा भडका उडालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी इंधन जे आहे आणि एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. परंतु या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर एलपीजी गॅसच्या दुकानात बाहेरच्या रांगा असतील किंवा ऑनलाईन बुकिंग होत नाहीये. एलपीजी गॅसची घरपोच सुविधा बंद झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावरती हाल होते. एवढंच नाही तर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी सुद्धा लांबच्या लांब रांगा पेट्रोल पंपावरती लागल्याचं पाहायला मिळतंय. अक्षरशः लोक साठा घरामध्ये घेऊन ठेवताय. प्रशासन नेहमी सांगतंय की आमच्याकडे आपल्या भारताकडे 2 ते 3 महिने पुरेल इतका साठा असला तरी सुद्धा आपण म्हणतो की एक प्रकारची अफवा पसरवली जाते की साठा बंद होणार आहे किंवा एलपीजी गॅस बंद होणार आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतोय. या सगळ्या गोंधळामध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आपण म्हणू शकतो की समोर आली आहे. जगभरातील इंधनाचा तुटवडा संपवण्यासाठी 32 देशांनी पुढाकार घेतलाय आणि याचा सकारात्मक परिणाम भारतावर सुद्धा झालाय. म्हणजे संभाव्य पुरवठा संकट आणि किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं एक पाऊल उचलले आणि एजन्सीच्या 32 सदस्य देशांनी आपत्कालीन साठ्यातून 4000 दशलक्ष बॅरल तेल बाजारामध्ये सोडण्यामध्ये सहमती दर्शवली आहे. यामध्येच भारतासाठी आणखीन एक महत्वाची अपडेट असं म्हणू शकतो की इराण इस्रायल युद्धामध्ये मुळे जी समुद्रधुनी इराणची जी समुद्रधुनी आहे जी बंद केली गेली होती ती भारतासाठी खुली करण्यात आलेली आहे. इराणने स्पष्टपणे म्हटलं आहे की भारतासाठी आम्ही ही समुद्रधुनी सुरू करत आहोत. फक्त भारतीय जहाज जी आहे ती भारतीय ध्वजासह ती सोडली जातील आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला भारतामध्ये इंधन पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे होईल आणि त्याचा परिणाम म्हणजे आता मुंबईमध्ये पहिलं जहाज जे आहे ते पोहोचलेलं आहे इराणमधून. सौदी अरेबियामधून निघालेलं कच्च्या तेलानं भरलेलं जहाज मुंबईमध्ये पोहोचले. लायबेरियाच्या झेंडेखाली येणारं हे जहाज हार्मुझच्या समुद्रधुनीतून भारतामध्ये दाखल झालं. काही दिवसांच्या प्रवासानंतर हे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावरती पोहोचले. जहाजने इराणच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी प्रवासादरम्यान काही काळ सिग्नल सिस्टीम जी आहे ती सुद्धा बंद ठेवली होती. भारताच्या जवळपास पोहोचल्यानंतर हे जहाज परत ट्रॅक केलं गेलं आणि या जहाजामध्ये एकूण 1,35,335 टन इतकं कच्चं तेल लोडेड आहे. त्यामुळे ही घटना तेल पुरवठा आणि जागतिक व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची मानली जाते. त्यामुळे कुठेतरी जी अफवा पसरवली गेली होती की इंधन बंद होईल, पेट्रोल डिझेलचा साठा बंद होईल, ते कुठेतरी दिलासादायक बातमी आपण भारतासाठी म्हणू शकतो. आणि यासोबतच एलपीजीची साठा जो सुद्धा आहे तो 2-3 महिने पुरेल इतका भारताकडे आहे. परंतु जी नागरिकांची झुंबड उडालेली आहे त्यामुळे कुठेतरी म्हणू शकतो की अफवांमुळे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. परंतु प्रशासनाकडून नेहमी सांगितलं जातंय की भारताकडे मुबलक असा साठा आहे. परंतु नागरिकांचं जे आहे ते रांगा दुकानात बाहेर लागल्याचं पाहायला मिळते. परंतु या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह न्यूज आपण म्हणू शकतो की भारतासाठी इराणनं आपली समुद्रधुनी जी आहे ती खुली केलेली आहे आणि यासोबतच 32 देशांनी करार केलेला आहे तेल साठ्या संदर्भातला आणि 400 दशलक्ष बॅरल्स जे आहे देशांमध्ये खुले केले जाणार आहेत. ही कुठेतरी एक पॉझिटिव्ह बातमी आपण या युद्धादरम्यान म्हणू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.